नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने केलेल्या नुकत्याच बैठकीत मोठे निर्णय घेतलेले आहे। परंतु शेतकऱ्यांची ऐन पेरणीच्या वेळेस पीक विमा वाटपाबद्दल मोठा संभ्रम तयार झालेला आहे। राज्य सरकारने काही पीक विमा वाटप केलेला आहे, तर कोणाला पीक विमा मिळालेला नाही। यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष तयार होत आहे आणि संतापाची तीव्र लाट आहे। पीक विमा 2025 बद्दल महत्त्वाची माहिती समोर येत आहे आणि संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझे लाडके शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक नुकसानीचा अहवाल मंजूर झाल्यानंतर विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणजेच लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या DBTद्वारे त्यांच्या खात्यात हस्तांतरित होईल, असे राज्य सरकारचे आणि विमा कंपन्यांचे म्हणणे आहे। यामध्ये अतिवृष्टी, पाऊसखंड, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना या विमा योजनेचा विशेष फायदा मिळणार आहे। म्हणजेच की तुम्हाला नुकसानग्रस्त झाले असेल, अतिवृष्टी झाली असेल, पाऊसखंड, गारपीट झाला असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर या पीक विम्याचा लाभ मिळेल आणि तुम्हाला अनुदानसुद्धा वाढून मिळेल। ही रक्कम निश्चित नसून ती जिल्हा आणि पिकांच्या नुकसानीवर अवलंबून आहे। काही शेतकऱ्यांना 8,000 रुपये तर काहींना 15,000 ते 20,000 रुपयापर्यंत रक्कम मिळू शकते, कारण की शेतकऱ्यांच्या नुकसानीवर हा रक्कम डिपेंड असल्यावर आहे आणि यानंतर जिल्हा पण तुमच्या पातळीवर तुमची किती नुकसान झालेले आहे यावर तुमच्या नुकसानग्रस्त भरपाईची पण विमा कंपनीची तीव्रता जाणून येते। तुम्हाला यासाठी बँक पासबुक अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। मोबाईलवर आलेला मेसेज चेक करायचा आहे। आधार लिंक असलेल्या बँक खात्याचे बॅलन्स मोबाईल ॲपद्वारे तपासण्याचे आहे। सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत, कारण पडताळणीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे। जर तुमचा अर्ज मंजूर असूनही पैसे मिळाले नसतील, तर जवळच्या CSC सेंटर किंवा कृषी कार्यालयावर संपर्क साधून माहिती मिळवून घ्या आणि तुमच्या पीक विम्याची सद्यस्थिती आणि स्टेटस तपासून घ्या, जेणेकरून तुम्हाला टप्प्यात तुम्हाला तुमचे पैसे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।